नमस्कार मित्रांनो, आपण का नाही या व्हिडिओमध्ये डाव झोनविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे डाव झोन वाढेल का पडेल हे या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा, आता सध्या का नाही डाव झोन कितीवर आहे बघा, तर 44,727 वर आहे. या ठिकाणी आहे बघा, ही 44,727. तर ह्या रेंजपाशी का नाही सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ह्या इथून का नाही सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करून का नाही डाव झोन बघा का नाही, इथून का नाही इथून असं व पद्धतीने वरती जाण्याचा प्रयत्न करेल. परत ह्या ठिकाणी एक रेंज आहे, ह्याच्यावर जर मार्केट गेलं का नाही डाव झोन, तर परत ती डाव झोन का नाही ह्या इकडं म्हणजे 45,061कडे जाण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. ह्याच्यानंतर एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, जर समजा जर असं जर नाही झालं तर ह्या ठिकाणी काय दुसरी कंडिशन काय होऊ शकते किंवा दुसरं शक्यता काय होऊ शकते. तर दुसरी शक्यता अशी आहे की डाव झोन आहे का नाही या रेंज तोडणार, ही रेंज तोडून का नाही परत खालच्याच दिशेला येण्याचा प्रयत्न करणार. खाली आल्यानंतर ती कुठंपर्यंत येऊ शकतं, तर 44,296पर्यंत त्याला यावंच लागतं. एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, 44,727ची रेंज, ही रेंज महत्त्वाची आहे. ह्या रेंजपासून जर सपोर्ट घेतला तर ती वरती जाईल आणि इथून जर हा सपोर्ट जर तोडला का नाही तर परत ती कितीपर्यंत येणार आहे, तर ह्या ठिकाणी बघा किती आहे, तर 44,296 आहे बघा, ही रेंज आहे. तर ह्या ठिकाणी परत का नाही मार्केट येणार, एवढं या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ही मेन रेंज आहे. आता हे बघा या ठिकाणी मेन रेंज कुठली आहे, तर 44,727ची रेंज आहे बघा. ही रेंज जर का नाही तोडल्यानंतर ही खाली जाणार आणि ह्या रेंज पण मध्ये सपोर्ट जर घेतला का नाही तर ती वरच्या साईडला जाणार. एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. वरची रेंज कुठली महत्त्वाची, तर 45,000 का नाही 61च्या आसपास आहे बघा. ती रेंज लय महत्त्वाची आहे. ती रेंज तोडून जर वर गेलं तर वरतीच जाणार मार्केट. आणि जर समजा ती रेंज जर तोडलीच नाही आणि खाली राहिलं तर मग खाली पडण्याची शक्यता जास्त आहे. एवढं ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने का मित्रांनो आपण का नाही ह्या ठिकाणी डाव झोन का नाही आज वाढेल का पडेल किंवा ह्या 1-2 दिवसात का नाही डाव झोनची काय शक्यता आहे ती ह्या ठिकाणी आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये का नाही लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.